नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचा आहे तिसऱ्याचा मसाला. तर तो कसा करायचा ते आधी बघूया. या तिसऱ्या आहेत म्हणजेच शिंपल्या आहेत. या 3-4 वेळा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये वाळू वगैरे असते, तर ती निघून जाण्यासाठी आपण आधी हे धुवून घ्यायचे आहेत. आणि नंतर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी कोमट झालं की गॅस बंद करायचा. मग ह्या शिंपल्या आपोआप उघडल्या जातात. या अशा रीतीने शिंपल्या उघडतात. त्यामुळे पाणी थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा आहे. आणि साठी जो मसाला लागणार त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ओलं खोबरं, लसूण, आलं, कांदा. तर हे आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तो उभा कापून घेतलेला आहे आणि तो आता मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घालायचं, 1 चमचा छोटा. आणि बारीक गॅसवरती तांबूस होईपर्यंत कांदा आता परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये मग खोबरं घालायचं आहे, ओलं खोबरं घालायचं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मी जे अगदी आपल्या नारळाचे लास्टला जे तांबूस कलरमध्ये असं जे खोबरं येतं तेही घातलेलं आहे त्याच्यामध्ये. ते वाटणामध्येच वापरून टाकायचं असतं. तर इथे मी अर्धा नारळ वापरलेला आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 छोटे आल्याचे तुकडे टाकायचे आणि हे पुन्हा आपण परतून घ्यायचं आहे. हे शिंपल्यांना तिसऱ्या म्हणतात, एकशिपी म्हणतात, अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला. तर याच्यामध्ये पुन्हा 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. सतत परतत राहायचं आहे. आता याच्यामध्ये इथे मी कोथिंबिरीचे देठ वापरलेले आहेत. तुम्ही कोथिंबीरही घालू शकता. पुन्हा थोडा वेळ परतायचं आहे हे. आणि ते आता थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण हे शिंपल्या हे असं एक साईडचं आपल्याला काढून बाजूला ठेवून द्यायची आहे. आणि इथेही आपल्याला ही आता एक शिंपली वापरायची आहे. गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे त्या सहज अगदी निघून येतात. किंवा जर तुम्हाला गरम पाण्यामध्ये घालायचे नसतील तर वेळीवरती किंवा सुरीने आपण आधी त्याची एक साईड काढून टाकू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जे आपण पाणी घातलेलं होतं ते पाणी आपण नंतर ह्याच्यामध्ये मसाला करतेवेळी वापरायचं आहे. त्याच्यासाठी हे गाळून पाणी आपण घ्यायचं आहे. ते जितकं लागेल तेवढं आपण त्यामध्ये वापरायचं आहे. आता हे खोबरं आणि कांदा जे भाजून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे. तर ते थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे. आता हा मसाला वाटून झालेला आहे. आता बाकीचं लागणारं साहित्य बघूया. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर, आमसूल, कढीपत्ता, हळद, भाजका मसाला,
मीठ आणि लसूण, तेल आणि ह्या सगळ्या शिंपल्या आहेत. आता कढईमध्ये एक 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. एक छोटा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्येच एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. एक 3-4 कढीपत्त्याची पानं आणि हे सगळं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजका मसाला घालायचा आहे किंवा आपला घरात जो मसाला असतो तो वापरायचा आहे. इथे मी 2 चमचे मसाला वापरला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. आता ह्याच्यामध्ये शिंपल्या म्हणजे तिसऱ्या घालायच्या आहेत आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं किंवा चवीनुसार मीठ घाला आणि 3 ते 4 कोकम घालायचे आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिट त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. जरासं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जर सुकं वाटलं तर. जे आपण गाळून पाणी ठेवलेलं होतं तेच पुन्हा त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि पुन्हा झाकण ठेवून एक 2 मिनिट ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्याला शिजायला वेळ लागत नाही, पण आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं होतं पुन्हा, म्हणून जरासं एक उकळी आणायची आहे त्याला. आणि आता याच्यामध्ये आपण वाटण जे केलं होतं ते घालायचं आहे. आधी थोडंसं वाटण घालायचं आणि त्याला कितपत लागतं ते बघायचं आणि मग नंतर लागलं तर पुन्हा घालायचं आहे वाटण. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवून. आणि अशा रीतीने आपलं शिंपल्यांचा मसाला किंवा तिसऱ्या तयार झालेल्या आहेत. याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि अशा रीतीने हे तिसऱ्या तयार झालेल्या आहेत. भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खायला, गरम गरम भात किंवा गरम गरम भाकरीवर खायला खूप छान लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.
वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.